निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या। त्याला कारण ठरलं खुद्द राज ठाकरेंनी केलेला मोठा वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र न येण्यामागे आतले आणि बाहेरचे लोक असल्याची कबुली खुद्द राज ठाकरेंनी आज दिली। यावेळेस राज ठाकरेंनी एक खंतही व्यक्त केली। काय म्हणाले राज ठाकरे पाहूया। ठाकरे बंधूंना कोण करतंय दूर? राज ठाकरेंना उद्धव ठाकरे टाळी देणार? राज ठाकरेंना कशाची खंत? चंद्रावर जाणं जसं स्वप्न असतं तसं महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येणं हे तमाम मराठी जनांचं स्वप्न आहे। गेल्या 20 वर्षांपासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असे अनेक प्रयत्न झाले, पण या प्रयत्नांना काही यश आलेलं नाही। आता ऐन विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पुन्हा एकत्र येण्याचा मुद्दा उपस्थित केला। विशेष म्हणजे दोघा भावांना दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं जाहीर विधानही त्यांनी केलंय आणि यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। जगातले दुश्मन एकत्र येतात, आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवीच। मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेकांचे प्रयत्न। उद्धव ठाकरेंना भावापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी जवळचे वाटतात। एकत्र येण्यासाठी माझ्या इच्छेचा विषय नाही तर चर्चा होणं गरजेचं। बाळासाहेबांचं नाव घेणाऱ्यांसोबत व्यभिचार करायला वेळ याची मला खंत। माहीममध्ये राजपुत्र अमित ठाकरेंच्या विरोधात ठाकरे गटानं उमेदवार दिल्यानं ठाकरे बंधूंमधला तणाव आणखीन वाढला। त्यानंतर अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर राज ठाकरेंनी टाळीसाठी पुढे केलेला हात हे भावनिक राजकारण आहे की खरंच राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा हात हातात घेऊन एकत्र यायचंय असा प्रश्न आहे। याआधी 2014 ला शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर उद्धव आणि राज यांचं फोनवरून बोलणं झालं होतं। तेव्हा राज उद्धव एकत्र येणार असं वाटत असताना ही बोलणी फिसकटली। परंतु या काळात जेव्हा जेव्हा राज आणि उद्धव ठाकरे सार्वजनिक ठिकाणी एकत्र आले तेव्हा तेव्हा मराठी जनांच्या आशा पल्लवित झाल्या। त्यामुळे आता जिथं प्रत्येक पक्ष फुटत असताना महाराष्ट्राच्या विकासासाठी ठाकरे बंधू एकत्र येतात का आणि मराठी जनांची इच्छा पूर्ण होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।